नागपूरमध्ये पुन्हा एकदा पोलिसांची अवैध हुक्का पार्लरवर ऑपरेशन थंडरची कारवाई सुरूच आहे। अंबाझरी परिसरातील सोन कॅफेवर पोलिसांनी टाकली धाड आणि जे सापडलं आहे ते पाहून सगळेच हैराण झालेत। नागपूर शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेला आता जोर आला आहे। अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कॅफे हाऊस चौकातील सोन कॅफेमध्ये बेकायदेशीररित्या हुक्का सेवा दिली जात असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती। या माहितीची खात्री करून पोलिसांच्या डीबी पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत कॅफेवर अचानक छापा टाकला। या छाप्यामध्ये विविध प्रकारचे हुक्का फ्लेवर्स, पाईप्स, चिलम आणि इतर साहित्य असा एकूण 9,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्राथमिक तपासात या ठिकाणी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करून हुक्का पार्लर चालविला जात असल्याचे समोर आले। या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी कॅफे मालक आणि व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। दरम्यान ऑपरेशन थंडर अंतर्गत सुरू असलेल्या या कारवायांमुळे नागपूरमधील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस ठाणे अंबाझरी अंतर्गत कॅफे हाऊस चौकामध्ये सोल कॅफे म्हणून आहे, ज्यामध्ये लोकांना हुक्का पुरवित असल्याची माहिती आमचे डीबी पथकांना प्राप्त झालेली होती। माननीय पोलीस आयुक्त शाह यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर 2 या ऑपरेशन थंडर 2च्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात जे हुक्का पार्लर आहेत आणि जे ड्रग्ज विक्रेते आहेत यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे। तर त्या अंतर्गतच माननीय पोलीस उपायुक्त शाह झोन 2 यांच्या मार्गदर्शनात सदर हुक्का कॅफेवर कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये विविध प्रकारचे हुक्का फ्लेवर, पाईप्स आणि चिलम असे एकूण 9,350 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई आमचे तपास पथकाचे PSI पतकोंडे, PSI आदम शेख आणि त्यांच्या टीमने केलेली आहे। नागपूर पोलिसांचा हा ऑपरेशन थंडर आता जोर धरू लागत असून अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।